एका सरकारी शाळेमध्ये बघा मुलं कसे पाणी पित आहे आणि बाजूनं घराना बघा किती आहे शेवाळ आहे आणि या शेवाळच्या मुलं कितीतरी लेकरं खाली पडले आणि त्याचे तंगडे मोडले. तर मग हे आम्हाला दिसलं आणि आम्ही आलो तिथे आणि पूर्ण साफसफाई केली. तिथल्या आजूबाजूच्या फरशा होत्या, माती होती, हे बाजूला केली आणि इथं आजूबाजूनं घणाना पडलेला होता पूर्ण साफ केला आणि साफ केल्यावर जेवढी जे शेवाळ होती सगळी भिंतीला हे ते पूर्ण साफ करून त्याच्या क्लीन केली आणि क्लीन केल्यावर बघू शकता तुम्ही किती गयाटा निघून राहिलेला आहे. तर मित्रांनो, आम्ही हे जनकल्याणासाठी करतो, तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघा समजा फॉलो करायला विसरू नका. फक्त एवढा आशीर्वाद आहे, दुसरं काहीच नाही. मग काय, आम्ही हे जे नळ होते त्या नळाला टोट्या बसवल्या, दिसत असेल तुम्हाला, आणि ते पाणी वाया गेलं पाहिजे. तुम्हाला माहीत आहे पाणी हे काय आहे, जीवन आहे. तर मग आजूबाजूला रंग लावला आणि ते जे बाजूनं पडलेलं जे घराणा होता त्या घराण्यामध्ये सिमेंट आणि काँक्रीटचं पूरी फिनिशिंग केली आणि कलर केला आणि कलर केल्यावर बघा किती सुंदर दिसत आहे. असं वाटत आहे की नवीन बांधलेलं आहे. आणि तिथे एका माझ्या मित्रानं शुद्ध पेय जलही पण नाव लिहिलं. पहिले कसं होतं ना आता बघा कसं आहे. दादा एक फॉलो आणि शेअर करा दादा आमच्या कामासाठी.